बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय गोटातून एक मोठी बातमी। गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची निवडणूक लागल्यास भाजपकडून उमेदवार कोण असेल याची चाचपणी आता सुरू झालेली आहे। स्वरदा बापट आणि मुरलीधर मोहोळ की संजय काकडे या नावांची चाचपणी सुरू झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। गिरीश बापट यांच्या निधनाने ही जागा रिक्त झालेली आहे आणि त्यानंतर आता भाजपकडून चाचपणी सुरू करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, आता गिरीश बापट यांच्या निधनाने लोकसभेची ही निवडणूक लागू शकते, त्यामुळे कोणाची नावे समोर येत आहेत? पुण्याच्या लोकसभेला गिरीश बापटांनंतर पत्र लोकसभा अध्यक्षांकडून देण्यात आलं सचिवालयाला। त्यानुसार पुण्याची जागा ही रिक्त झाल्याचं सांगितलं गेलं आणि आता या पुण्याच्या लोकसभेची निवडणूक जर लागली किंवा जाहीर झाली तर उमेदवार कोण असावा याची चाचपणी भाजपनं सुरू केली आहे। सुरुवातीला बरीच नावं याच्यामध्ये चर्चेत होती। बापट यांच्या कुटुंबियातून कसब्याचा अनुभव पाहता बापट यांच्या कुटुंबियापैकी बापट यांच्या सुनबाई ज्या आहेत स्वरदा बापट त्यांना उमेदवारी द्यावी का याबाबत सुद्धा विचार जो आहे तो सुरू होता आणि त्यांच्या बरोबर आणखी जी नावं होती ज्याच्यामध्ये संजय काकडे जे माजी खासदार आहेत राज्यसभेचे भाजपचे, मुरलीधर मोहोळ जे महापौर होते पुण्याचे, त्यांच्यासोबत जगदीश मुळीक जे शहराध्यक्ष होते आणि सिद्धार्थ शिरोळे जे शिवाजीनगरचे आमदार आहेत त्यांच्यासोबत राष्ट्रीय सरचिटणीस आहेत मेधा कुलकर्णी यांची नावं होती। मात्र आता यांची नावं बऱ्यापैकी मागं पडली आहेत आणि जी 3 नावं जास्त वेगानं पुढे येत आहेत त्याच्यामध्ये स्वरदा बापट, मुरलीधर मोहोळ आणि संजय काकडे या 3 जणांच्या नावावरती प्रामुख्यानं प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी आपल्याला दिली आहे। त्याच्यामुळे जर लोकसभा निवडणुका लागल्या तर भाजपकडून उमेदवार कोण असेल याची चाचपणी जोरात सुरू झाली आहे। ज्याच्यामध्ये कोणाचं नाव निश्चित होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वैभव, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान विरोधकांकडून झालेल्या टीकेनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील खानपानाला कात्री लागणार आहे। वर्षावर खानपानासाठी आता वार्षिक 3.5 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलेलं आहे, तर उपमुख्यमंत्र्यांकडूनही त्यांच्या सागर बंगल्यावरील खर्चाला कात्री लावण्यात आलेली आहे। सागर निवासस्थानी खानपानासाठी वार्षिक फक्त 1.5 कोटींचं कंत्राट देण्यात आलेलं आहे। त्यासाठी वर्षा आणि सागर बंगल्यावरील खानपानाचं कंत्राट 2 वेगवेगळ्या खासगी कंत्राटदारांना देण्यात आलंय। तसंच दोन्ही निवासस्थानावरील खानपानासाठी वर्षाला 5 कोटी रुपयांचा खर्चही मर्यादित करण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार वर्षा निवासस्थानी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी तर सागर निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आलेला आहे। तर खानपान खर्चाला कशा प्रकारे कात्री लावण्यात आली आहे आपण पाहूयात। साधारण आणि विशेष पदार्थांची यादी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। साधारण पदार्थांच्या यादीमध्ये 44 पदार्थ असणार आहेत आणि विशेष पदार्थांच्या यादीमध्ये 29 पदार्थ असतील। साधारण पदार्थांमध्ये सर्वात स्वस्त पदार्थ हे वेफर्स असणार आहेत। वेफर्ससाठी कंत्राटदाराला फक्त 10 रुपये मिळणार आहेत आणि विशेष पदार्थांमध्ये मसाला चहा, कॉफी आणि ग्रीन टी असणार आहे। ग्रीन टी साठी फक्त 14 रुपये मोजावे लागणार आहेत। मसाला दुधासाठी 15 रुपये मोजावे लागणार आहेत। तर विशेष पदार्थांमध्ये कोथिंबीर वडी, समोसा आणि उकडीचे मोदक असणार आहे। विशेष पदार्थांमध्ये स्पेशल पेढा सर्वात स्वस्त म्हणजेच 15 रुपयात देण्यात येणार आहे। साधारण आणि विशेष वर्गवारीत सर्वात महाग शाकाहारी आणि मांसाहारी बफेट असणार आहे। साधारण पदार्थांमध्ये शाकाहारी बफेटसाठी 160 रुपये असतील, तर साधारण मांसाहारी बफेटसाठी 175 रुपये। विशेष पदार्थ स्पेशल शाकाहारी बफेट हा 325 रुपये इतका असणार आहे आणि विशेष पदार्थ मांसाहारी बफेट 350 रुपये आकारण्यात येणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, खानपान खर्चाला ही कात्री लागली असल्याचं पाहायला मिळतंय, काय सविस्तर अपडेट? आपण जर पाहिलं असेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी खानपानावरती मोठ्या प्रमाणात खर्च होतो अशी टीका आपल्याला महाविकास आघाडीकडून करताना पाहायला मिळत होती। आणि या टीकेनंतर आपण जर पाहिलं असेल तर आता मुख्यमंत्र्यांचं असणारं वर्षा निवासस्थान किंवा देवेंद्र फडणवीस यांचं असणारं सागर निवासस्थान या दोन्ही निवासस्थानावरती आपल्याला खानपानाला कात्री लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। विशेष करून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्याला या ठिकाणी खानपानावरती मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याची टीका होत होती। देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती मोठ्या प्रमाणात टीका होत नव्हती। मात्र दोन्हीही या ठिकाणी ज्या निवासस्थानांनी आपल्याला खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय। 2 निवासस्थान 2 वेगवेगळ्या हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस असतील, त्याचप्रमाणे
या वर्षा खानपानासाठी वार्षिक बजेट हे आपल्याला 3.5 कोटी रुपयांचं जे कंत्राट देण्यात आलेलं आहे, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानाला आपल्याला 1.5 कोटीचं कंत्राट देण्यात आलेलं आहे. यामध्ये जी पदार्थांची आकडेवारी आहे, पदार्थांमध्ये कोणते प्रकार असतात ते आपण आता न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवले. मात्र सरकार आपल्याला या ठिकाणी बजेटमध्ये या ठिकाणी काटकसर करताना पाहायला मिळतंय. यापूर्वी वर्षा असेल किंवा सागर असेल या निवासस्थानात मोठ्या प्रमाणात खर्च केला जात होता. मात्र निश्चितच आता या निवासस्थानांवरील पाहुणचाराला एकंदरीतच चाप लागलेला पाहायला मिळतोय. तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकी प्रकरण आता सीबीआयकडे सोपवण्याची शक्यता आहे. कारण गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयामध्ये जयेश पुजारा या आरोपीनं दोनदा धमकी आणि खंडणीचा फोन केला होता. बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपी जयेश पुजारा याला नागपूर पोलिसांनी अटक करून नागपुरात आणले. तर जयेश पुजारा या प्रकरणात एकटाच आहे की आणखी कोणी साथीदार आहे, त्याला मोबाईल सिम कार्ड कोण पुरवायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जाणार असल्याची शक्यता आहे. तर जयेश पुजारा या आरोपीनं हा धमकीचा फोन केला होता आणि त्यानंतर आता हे प्रकरण सीबीआयकडे जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयामध्ये धमकी प्रकरण हे सीबीआयकडे सोपवण्याची शक्यता आहे. गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयामध्ये जयेश पुजारा या आरोपीनं दोनदा धमकी आणि खंडणीचा फोन केला होता. बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या या आरोपी जयेश पुजारा याला नागपूर पोलिसांनी अटक करून सध्या नागपुरात आणलेला आहे. मात्र गडकरी धमकी प्रकरणाचा नेमका सूत्रधार कोण याचा तपास केला जाणार आहे आणि हा तपास आता सीबीआयकडे दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकी कुणाची नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आता एक चिंता वाढवणारी बातमी आहे. मुंबई महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच मे महिन्यात कोरोनाचा उद्रेक होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. मे महिन्यात दररोज 20,000 रुग्ण आढळणार असल्याचा इशारा कानपूर IITनं दिल्यानं टेन्शन वाढलंय. देशात गेल्या आठवडाभरापासून रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या नोंदवली जाते. देशात सध्या 25,587 सक्रिय रुग्ण आहेत. तर मे महिन्यात सर्दी खोकला अशी लक्षणं असणारे कोरोना रुग्ण वाढतील आणि यामध्ये दररोज 20,000 रुग्ण आढळतील असा इशारा कानपूर IITचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक मनिंद्र अगरवाल यांनी दिलेला आहे. तर देशभरात गेल्या 2 दिवसांपासून 80% रुग्णवाढ झाल्यामुळे सतर्क झालेल्या केंद्र सरकारकडून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ही बैठक घेणार आहेत. यावेळी कोरोना रोखण्यासाठी नव्या गाईडलाईन जाहीर होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गेल्या 2 दिवसांपासून उकाड्याची जाणीव अधिक तीव्र झालेली असताना मुंबईचं कमाल तापमान 2 अंशांनी अधिक वाढलंय. हे तापमान पुढील 2 दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी सांताक्रूज येथे 34.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलंय आणि येत्या 2 दिवसांमध्ये कमाल तापमानाचा पारा हा 37 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर ढगांची द्रोणीय स्थिती तसंच खंडित वातास्थिती असल्यानं राज्यात पावसाळी वातावरण आहे. मुंबईमध्ये आज आणि उद्या आभाळ अंशतः ढगाळ असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आणि आता एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारनं CNG आणि PNG गॅस दराबाबतच्या पारेख समितीच्या शिफारसी मंजूर केलेल्या आहेत. त्यामुळे आता CNG आणि PNG गॅसच्या दरात किमान 10% कपात होण्याची शक्यता आहे. गॅस दरामध्ये कपात झाल्यास महागाईनं होरपळलेल्या सामान्यांना मोठा दिलासा मिळेल. सरकार वर्षातून 2दा घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतींचा आढावा घेतं आणि सरकारला पारिक समितीच्या शिफारसींवर निर्णय घ्यायचा असल्यानं 1 एप्रिल 2023 रोजी गॅसच्या किमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही. आता 12वी बोर्ड परीक्षा वर्षातून 2 वेळेस घेण्यासंदर्भात विचार सुरू आहे आणि असा निर्णय झाल्यास सेमिस्टर पद्धतीनं वर्षातून 12वी बोर्ड परीक्षा 2 वेळेस घेतली जाईल अशी माहिती मिळते. याशिवाय 12वी बोर्डाची परीक्षा देताना विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या अभ्यासक्रमाच्या मर्यादा न ठेवता विविध विषय निवडून 12वी बोर्ड परीक्षा देता येईल. नवे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणाऱ्या तज्ज्ञ समितीनं 12वी बोर्ड परीक्षांसंदर्भात शिफारसी मांडलेल्या आहेत. जर समितीनं केलेल्या शिफारसीनुसार निर्णय झाला तर या 12वी बोर्ड परीक्षा नेमक्या कशा होतील असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसोबतच शिक्षकांच्या मनात देखील निर्माण झालाय.
IIT अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशामध्ये पात्रता परीक्षा असताना 75% गुणांच्या पात्रता निकषाची गरजच काय, असा सवाल हायकोर्टानं गुरुवारी केंद्रीय परीक्षा संस्थेला केलाय. राज्य परीक्षा मंडळांसह एकूण 30 परीक्षा मंडळ सध्या देशभरात कार्यरत असून प्रत्येक मंडळ पर्सेंटाईल यादी प्रसिद्ध करत नाही आणि त्यामुळे या पद्धतीचा लाभ केवळ काही परीक्षा मंडळांनाच होईल. मग ही शिथिलता किती योग्य, असाही मुद्दा कोर्टानं उपस्थित केलाय. तर प्रवेशासाठी नव्यानं तयार करण्यात आलेली पर्सेंटाईल पद्धती आणि त्यातील तफावतीवर आठवड्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देखील हायकोर्टानं NTA दिलेले आहेत. पुढची बातमी पाहूयात. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. ठाण्यातून अयोध्येसाठी शिवसैनिक रवाना होणार असून दुपारी ठाण्याहून निघणाऱ्या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे झेंडा दाखवतील. 9 एप्रिलला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाचे सर्व नेते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं अयोध्येला रवाना होत आहेत. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात ग्रीन हायड्रोजन निर्मितीला शासनानं मंजुरी देत 15.7 कोटींची तरतूद केली आहे. यात सौर ऊर्जेचा वापर होणार असल्यानं हायड्रोजन निर्मितीसाठीची वीज आणि विजेसाठी लागणारा कोळसा देखील वाचणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील 7ही केंद्रात तो राबवला जाणार आहे. तर विद्युत केंद्रांमध्ये जनरेटर कुलिंगसाठी हायड्रोजनचा वापर होतो. उत्पादन वाढलं तर त्याचा वापर इंधन स्वरूपात होऊ शकेल. 2030 पर्यंत 5 दशलक्ष मेट्रिक टन हायड्रोजन इंधनाचं उत्पादन करण्याचं केंद्राचं उद्दिष्ट आहे. मैदानातून उडणाऱ्या धुळीवर पाणी फवारणं किंवा हिरवळ लावणं असे काही उपाय सुचवलेले आहेत. मात्र पाणी किती वेळा फवारायचं आणि शिंपडलेल्या पाण्याचं बाष्पीभवन झाल्यानंतर पुन्हा उडणाऱ्या धुळीचं काय करायचं असे प्रश्न कायम राहतात. त्यामुळे सध्या तरी माफक खर्चात करता येणारा उपाय महापालिकेकडे नाहीये. आता तर महापालिकेनं या प्रश्नी मुंबईकरांनीच उपाय सुचवावेत असं आवाहन केलंय. शिवाजी पार्कचं नूतनीकरण करण्यासाठी इथे पर्जन्य जलसंधारण प्रकल्प हाती घेतलाय. पार्कवर 400 ट्रक माती मैदानावर टाकण्यात आलेली आहे आणि गवतही लावण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. वारा येताच मोठ्या प्रमाणात धूळ उडून प्रदूषण होतंय. पार्कात येणाऱ्यांना त्याचा त्रास होतोय. यावर धूळ उडू नये यासाठी मैदानांमध्ये स्प्रिंकलर्स बसवण्याचा उपाय काही रहिवाशांनी सुचवलेला आहे. आणि शहरातील वाढतं प्रदूषण आणि मैदानातील मातीमुळे निर्माण होणारी प्रदूषकं यावर तोडगा काढला जावा अशी अपेक्षा मुंबईकरांकडून व्यक्त होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला वडाळा ते ठाणे कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4A या मार्गिकांसाठी जर्मनीकडून कर्जरूपानं आर्थिक मदत मिळणार आहे. जर्मनीतील कर्ज पुरवठा करणाऱ्या KfW बँकेच्या अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच महानगर आयुक्तांनी सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे लवकरच सुमारे 4189 कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या कर्जातून मेट्रो 4 आणि मेट्रो 4A या मार्गिकातील सिग्नल, विद्युत यंत्रणा इत्यादी विविध कामं करण्यात येणार आहेत. मेट्रो 4 आणि मेट्रो 4A प्रकल्पासाठी सुमारे 4189 कोटी कर्ज देण्याचं निश्चित झालेलं आहे. मात्र अद्यापपर्यंत हे कर्ज उपलब्ध झालेलं नाही आणि आता तिकडे गोंदिया जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं 4 तालुक्यात मोठं नुकसान झालंय. गोंदिया, अर्जुनी, मोरगाव, सालेकसा आणि सडक अर्जुनी या 4 तालुक्यामध्ये शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. 457 शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत आणि पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात आले असून कृषी विभागानं शेतकऱ्यांना मदतीपोटी 25 लाख रुपये देण्याची मागणी शासनाकडे केलेली आहे. गोंदिया जिल्ह्यात आता ऑटो चालक गणवेशात दिसणार आहेत. वाहतूक पोलीस विभागानं ऑटो चालकांना गणवेश घालणं बंधनकारक केलं असून त्यांना बॅच सुद्धा लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तर नियम न पाळणाऱ्या 24 चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील ऑटो चालक संघटनेचे मालक, चालक तसेच इतर प्रवासी वाहन चालक धारकांना आम्ही आमच्या कक्षात बोलावून स्पष्टपणे निर्देश दिले की आपण गणवेशामध्ये आणि आपल्याला जो शासनाने बॅच बिल्ला दिला आहे त्या बिल्ल्यामध्येच आपण वाहन चालवावे आणि हे तुमच्या फायद्याकरता आहे. जर तुम्ही वाहन चालवताना जर गणवेशामध्ये असेल तर सामान्य नागरिकांना तुमच्याबद्दल एक विश्वास निर्माण होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि शहराला सुद्धा एक डिसिप्लिन दिसून येईल. इससे बहुत अच्छा फायदा है. इससे क्या है, पैसेंजर हमारे को
हम डायरेक्ट पैसेंजर से अगर बात करते हैं तो पैसेंजर हमारे से खुल के बात करेंगे कि हमारे को यहाँ जाना है वहाँ जाना है। और एड्रेस पे अगर नहीं है तो पैसेंजर थोड़ा सा हिचकिचाता है कि भैया ये कौन आदमी है, कैसे बात कर रहा है, कहाँ ले जाएगा, हमको ले जाएगा कि नहीं ले जाएगा। एड्रेस में इतना अच्छा है कि पैसेंजर को हमारे ऊपर पूरा विश्वास है। सांगलीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मिरज, जत, कवठे महाकाळ येथील 18 जागांसाठी 590 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। छाननी प्रक्रियेमध्ये 510 अर्ज वैध ठरले असून 9 माजी संचालक अपात्र ठरलेत। ज्यांची कागदपत्र अपूर्ण होती, दुबार अर्ज तसंच उमेदवारांच्या हरकती असलेल्या अर्जाचा निकाल राखून ठेवण्यात आला होता। त्यामध्ये 2015 ते 2022 या कालावधीतील 9 माजी संचालकांनी या पंचवार्षिक निवडणुकीला अपात्र ठरलेले आहेत। गेल्या संचालक मंडळानं कोट्यावधीच्या ठेवी मोडून खाऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप शेंगुंशी यांनी केला होता आणि सबळ कागदपत्रांच्या पुराव्यानुसार 9 माजी संचालकांना या निवडणुकीमध्ये अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजारासाठी एकूण 590 अर्ज आले। 561 उमेदवार होते, त्यामध्ये 29 अर्ज दुबार होते। ते 510 अर्ज वैध झालेले आहेत आणि 51 अर्ज अवैध झालेले आहेत। छाननी दरम्यान 2 हरकती आल्या होत्या। त्या दोन्ही हरकती मंजूर करण्यात येऊन ज्यांच्या विरोधात हरकती होत्या त्यांचे नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आलेले आहे। 9 संचालकांविरुद्ध अर्ज दाखल केला होता। दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून आणि सर्व कागदपत्र तपासून त्यांचे अर्ज अवैध केलेले आहेत। आणि आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची। शहापुरातील सर्जरी करणाऱ्या डॉक्टरला निलंबित करण्यात आलेला आहे। महिला आयोगानं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत। गर्भवती महिला रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उघडकीस आला होता। गर्भवती महिलांच्या एकापाठोपाठ एक अशा एका दिवसात तब्बल 8 सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा पराक्रम येथील कंत्राटी तत्वावर असलेले स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुहास कदम यांनी केला। विशेष म्हणजे काही अनावश्यक सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आणि ही बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती। त्यानंतर आता संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यात आलेली आहे। राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेली असून यामध्ये संपूर्ण तपास होईपर्यंत यातील कंत्राटी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सुहास कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी सूचना देण्यात आली। त्यानुसार डॉक्टर सुहास कदम यांचे निलंबन करण्यात आलेले आहे। मुळशीच्या कोळवण खोऱ्यामध्ये बगाड यात्रा संपन्न झाली। यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। चैत्र पौर्णिमेला काठ्या आणि पालखी सोहळा संपन्न झाला। यावेळी बगाड पाहण्यासाठी अनेक भाविक मुळशीमध्ये दाखल झाले होते। यावल इथे 120 वर्षांची परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव संपन्न झाला आणि यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढण्याची परंपरा आजही जपली जात असल्याचं पाहायला मिळालं। तर रथोत्सवात भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते। तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी गावातील प्रसिद्ध महालक्ष्मी देवीची यात्रा संपन्न झाली आहे। देवीच्या गोंधळ ऐकण्यासाठी मंदिर परिसरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती। या मंदिरात नंदादीपाच्या सहाय्यानेच गोंधळ केला जातो आणि या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल होतात। तर रत्नागिरीच्या केळशी गावात महालक्ष्मीची ही यात्रा संपन्न झालेली आहे आणि यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो भाविक इथे दाखल झाले होते। या सगळ्या सविस्तर घडामोडी पाहिल्यानंतर आता 25 मिनिटात 50 बातम्या पाहणार आहोत अतिशय वेगवान स्वरूपात। मात्र त्याची सुरुवात करूया टॉप 18 बातम्यांनी।